कारण की माझ्या पतीची खूप तब्येत खराब राहायची. 1 वर्ष त्यानं निव्वळ म्हणून कसं जेवण केलंच नाही. त्यानं चहा प्यायचे आणि झोपून राहायचे. असं करता करता आम्ही मग म्हटलं बेरडीची लाई आहे म्हटलं आता. तो माझा लहान मुलगा 2 वर्षाचा होता, राजेश नावाचा. माझा भाऊ बबन नावाचा माझ्यावर शिकत होता. म्हटलं बबनले घेऊन सगळ्यांनी पिपळ्यावरी जा. तर पैसे नाही आहे म्हणे. पण पैसे नाही तर मग आता पैसे कुठून पाहू म्हटलं मी. मग मी दोघी घरी हिंडली पैशाले हिंडली, पैसे काही भेटले नाही. मग मी सुमित्राबाई एक मास्तरीन आहे त्याच्या घरी गेली. त्याच्या घरून 20 रुपये आणले. त्या 20 रुपयामध्ये बेरडीत घाललं. तिथून जाता जाता 10 ठिकाणी बसले पिपळ्यावरी जाय तोडी. आणि मी आणखी मतलब होतं का तिथं राहायचं नको. तुम्ही जर तिथं मरून गेले तर तुमच्या भाऊ बहिणी मला बोलणार आहे म्हटलं. हे काही बोलल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. तर तुम्ही राहायचं नको म्हणलं, तिथून येऊन जा म्हणलं. तर ठीक आहे म्हणे. मग हे बेरडीला गेले. तिथं लाई घेतली आणि वापिस आले. 8ची हाल्टिंग राहते पांडुर्णा. तर त्या पांडुर्णा बसमध्ये मारुतराव भाऊ यमदे हे आले आणि त्यानं ते बसले. ते चढायला लागले बसमध्ये बसाले. तर म्हणते चाल म्हणते चहा पिऊ म्हणते आपण. तर नाही म्हणते चहा नाही प्यायचा म्हणते मला, मी बसतो म्हणते. मग यानं चहा घेतला आणि तिथून आले ते चहा घेऊन आणि हे बसले. ते यायचं मार्गदर्शन चालू होतं म्हणजे चर्चा बाबाविषयी. आम्हाला काही माहीत नव्हतं बाबाविषयी. जसे कार्य कसं करावं लागते, काय करावं लागते हे काहीच माहीत नव्हतं. मग तरी आमच्या इथं विजू पाटलानं कार्य घेतलं होतं मुंब्रा नाल्याहून. तर कोणी बी मी कामाला जाओ बायाबरोबर कोणी म्हणे एक अगरबत्ती घाटावून आणली. मी समजच नाही. मग तिथं जागा चालवून होतं विजू यमदेची इथं. तिथं मग मारुती भाऊ आले. यायनं मग वावरापर्यंत आले. पिपळ्यात उतरले. म्हणते चाल चहा पिऊ. तर नाही म्हणते तुम्ही या म्हणते तवरी. मग मी चालतो म्हणते. तर नाही म्हणते आमच्या बरोबर चहा प्यायला चाल म्हणते. मग चहा प्यायला गेले. चहा घेतला आणि निघाले. यायच्या चर्चा बाबाविषयी चालू होत्या. हे त्याच्या मागं येऊन राहिलेत वावरापर्यंत आले. मी ते वावर बी किऱ्या हल्लो होतो. पण रात्रभर आम्ही असं चेतो राहिलो आणि त्या वावराचा विचार केला. नाही म्हटलं तुम्ही जर मरा तो वावर जाईल आणि तुम्ही जाल. मग मी कसं करीन. मला 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. तर म्हणलं कसं होईन बा आपलं. तर मग हे म्हणजे नाही म्हणे नाही ऐकत म्हणे. मग त्यानं वावराचा आम्ही सौदाही कॅन्सल केला. मग वावरापर्यंत आले. त्यानं सांगितलं म्हणते कसं काय फसल पाणी वावरातली. म्हणते नाही बा म्हणते ठिकाण दिला आहे म्हणते 2 वर्षासाठी. मी माहीत हे मी जसे तुम्ही होते तसे मी बी झालो म्हणते आता. तर म्हणते मी दारू पित होतो. पण तुम्ही कधीपासून लावली म्हणते नाही म्हणते मी नाही लावली म्हणते. पण माझी तब्येत खराब आहे म्हणते. मग आराम लागते म्हणते तुले. कसं काय करायचं आहे ना, मार्गात यायचं आहे का नाही यायचा हा विचार घरी जाऊन कर म्हणते. मग घरी आले. मी स्वयंपाक केला होता. मग ते सांगायला लागले. मी म्हटलं महालक्ष्मी आहे घरी. महालक्ष्मीचं कसं काय करायचं. तर म्हणते कसं काय करायचं. नाही तू घेशील तर मी घेतो म्हणते. मी कुठेही करीन म्हणते. मी आता जिकडे तुम्ही तिकडे मी म्हटलं मी काय हे करू म्हटलं एवढं. तर मग का बतान म्हणे. मग म्हटलं म्हटलं तुम्ही महालक्ष्मीचा विचार तुम्ही करा. मग असंच विजू पाटलाची इथं बोलावलं संध्याकाळी. मग रात्रीनं तिथं गेलो आम्ही. तिथं मग आम्हाला मार्गदर्शन केलं मारुती भाऊनं. आणि मग दुसऱ्या दिवशी धबाले बाबूजी आले. त्यानं मग आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि शेषराव सोमकोरच्या इथं घेऊन गेले. शेषराव सोमकोर पहिले ह्या मार्गात होता. तर घेऊन गेले तिथं धबाले बाबूजीने 3 तीर्थ बनवून दिले. आणि मग त्या 3 तीर्थात त्याला चांगलं वाटायला लागलं. मग म्हणते नाही म्हणते आता घ्यायचा. मग धबाले बाबूजी 4 दिवस राहिले आमच्या इथं. तिथं विजू पाटलाच्या इथं 4 दिवस राहिलेत. मग मी गेली मला आले. म्हणते चला म्हटलं चहा घे जा म्हटलं, नाश्ता पाणी कर जा म्हटलं. तर म्हणते बस म्हणते बाई म्हणते. तर मग मी बसली. तर मग मला 8वीची 2.5 दिवसाची उपास करू मी. आणि सोमवार बी होता त्या दिवसा. तर मला म्हणते आशाबाई म्हणते घे म्हणते आमचा पोहे म्हणते. मी म्हणतो नाही म्हणतो मला उपास आहे म्हणतो आज म्हणतो. तर नाही म्हणते उपास काय आहे म्हणते. तर मग धबाले बाबूजी म्हणते आता गेले म्हणते बाई म्हणते तुम्ही उपास आता तुला उपास बी नाही करता येत म्हणते. खा म्हणते पोहे म्हणते. मग त्याच्यासोबतच आम्ही संसरले गेलो. पहिले संसरले राहत होते ते. त्याच्यासोबत संसरले गेलो. संसरवरून मग कार्य घेऊन आलो. तरीपासून त्यानं मग 3 दिवसाचे कार्य दिले. मग 7 दिवसाचे दिले आम्हाला. त्या कार्यामध्ये सुख शांती समाधानी आराम बी लागला तब्येतीले. आपण सर्व मिळून जयघोष करू. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा
गुरुदेव जी की जय, परमात्मा